5 मध्ये जो हाय व्होल्टेज समजला जाणारा प्रभाग आहे, या ठिकाणी या चळवळीतील एक दिग्गज असे नेते आलेले आहेत. राजभाऊ, काय सांगा, प्रभाग 5 मध्ये काय परिस्थिती आहे, काय वाटतं हा रिस्पॉन्स बघून? पदयात्रेला भर उन्हात सुद्धा हजारोच्या संख्येने माय माऊली पण आहेत, महिला वर्ग पण आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या चालू असलेल्या निवडणुकीच्या घडामोडीमध्ये प्रभाग क्रमांक 5 हा गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित राहिलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये बहुभाषिक सर्व जाती धर्माचे लोक राहतात. हे सगळं राहत असताना सुद्धा लोकांच्या नागरी सुविधा या ठिकाणी अजिबात झाल्याचं दिसून येत नाही. वेळेवर पाणी या ठिकाणी मिळत नाही, वेळेवर ड्रेनेजची सोय नाही, गटराची सोय नाही, लाईटची सोय नाही, आणि सर्वात महत्वाचं या विभागामध्ये जे देवस्थान आहे, या देवस्थानची निगा राखण्याची जबाबदारी नगरसेवकाची आहे, ती सुद्धा या ठिकाणी पार पाडली जात नाही. फक्त टक्केवारी घेऊन लोकांना कामं देऊन हे काम होत नसतं. अगदी सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. हे 4ही उमेदवार सुशिक्षित असून उच्च शिक्षित असून यांना प्रश्नाची जाण आहे, समस्याची जाण आहे, आणि स्वतः या समस्या आणि प्रश्नांचे जाणवणूक सोडवण्यासाठी हे उमेदवार अहोरात्र प्रयत्न करतील. म्हणूनच रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी या प्रभागाचा विकास करण्यासाठी या सोलापूरचं हे जे प्रवेशद्वार समजलं जातं, या प्रवेशद्वाराचं वैभव आणण्यासाठी या 4 प्रभाग क्रमांक 5 मधील 4 उमेदवाराला प्रचंड मतांनी द्यावे. कारण ही निवडून देत असताना आम्ही कपबशी हे चिन्ह घेतलेलं आहे. कारण लोकांच्या जीवनामध्ये कपबशीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. उठल्या उठल्या लोकांना चहा लागतोय, झोपताना चहा लागतोय, आणि चहा हे कपबशीमध्ये पिलं जातं. कपबशी हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, म्हणून आम्ही कपबशी या ठिकाणी निवडली. मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मतदारांना विनंती करेन की एक वेळेस आमच्या या उच्च शिक्षित उमेदवारांना आपण मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या निमित्तानं सांगतोय. हे जे रिस्पॉन्स बघतात, लोकांकडे इतर पक्षाकडे पैसे देऊन आणले जातात, परंतु आमच्या प्रभागामध्ये आमच्या उमेदवाराचं काम गेल्या 4 वर्षामध्ये या 4ही उमेदवारांनी आपल्या या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये चांगली विकास कामं केलेल्या आहेत. लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. कोर्टाची कामं असतील, पोलीस स्टेशनची कामं असतील, महानगरपालिकेची कामं असतील, इव्हन उद्योगधंद्याच्या संदर्भात बँकेची कर्ज प्रकरण असतील, या सर्व बाबतीत या 4 उमेदवार सक्षम आहेत. मी मतदाराला विनंती करेन, एक वेळेस या रिपब्लिकन पक्षाच्या कपबशीला संधी द्या. निश्चितच या बाळा नव्हे, या प्रवेशद्वाराचं, सोलापूरच्या प्रवेशद्वाराचं सुजलाम सुफलाम करू हा आशावाद या निमित्ताने देतो. धन्यवाद. जय. एक तरुण चेहरा आपल्या सोबत आहे. आपण इथले उमेदवार आहेत. आता भाऊनी सांगितले की एक सुशिक्षित असलेला आहे. नेमका कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांकडे जाताय? प्रभाग क्रमांक 5 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आदरणीय लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रभाग क्रमांक 5 मध्ये 4चे पॅनल उभे करण्यात आले आहे. त्या पॅनलचे चिन्ह आहे कपबशी. तर आताच लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांगीण विकास, प्रभागाचा विकास, आपला जो हद्दवाढ भागाकडे झालेली दुर्लक्षता आहे, ती दुर्लक्षता संपून हद्दवाढ भागाचा विकास करून हद्दवाढ भाग हा शहरी भागाला नुसता नावापुरतं न जोडता खरोखरच शहरासारखाचा विकास करण्याचा मानस व धोरण ठेवून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढवत आहोत. तरी मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मतदारांना विनंती करतो की आमच्या एक सुशिक्षित शून्य पॅनलला तुम्ही संधी द्याल व येत्या 15 तारखेला कपबशी समोरील चिन्हासमोरील बटन दाबून तुमचा आशीर्वाद रूपी प्रेम देऊन आम्हाला काम करण्याची, विकास करण्याची संधी द्याल, हीच आशा आम्ही बाळगतो.